विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे आणि याच अधिवेशनादरम्यान सभागृहात अनेक शेतकऱ्यांच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत आणि त्यातीलच एक प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या सीसीआयवर जो कापूस खरेदी होतोय त्या संदर्भात अनेक आमदार प्रश्न उपस्थित करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। नेमकं या संदर्भात शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे मी हे जाणून घेण्यासाठी बदनापूर शहरातल्या सीसीआय केंद्रावरती पोहोचलेलो आहे। आपण या ठिकाणी जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कापूस जो आहे तो या ठिकाणी खाली केला जातोय। हेक्टरी जवळपास 12 क्विंटलची अट जी आहे ती शासनाकडून घालण्यात आलेली आहे। त्यामुळे उर्वरित कापूस जो आहे तो नेमका कुठे विकायचा असा सवाल जो आहे तो शेतकऱ्यांच्या समोर उपस्थित राहिलेला आहे। काही शेतकरी आपल्या सोबत आहे, आपण त्यांचं या संदर्भात काय मत आहे जाणून घेऊयात। मला सांगा काय मत आहे तुमचं? हेक्टरी तर 12 क्विंटल आहे, मग उर्वरित कापूस कुठे घालायचा? मला एकरी 12 ते 14 क्विंटल कापूस होतो एकरी, पण मग आता इथं 5 क्विंटलच घेऊ राहिले, 4 क्विंटल 80 किलो एकरी घेऊ राहिले, हेक्टरी घेऊ राहिले। मग आम्ही बाकीच कापूस कुठं घालायचा? त्याच्यामुळं काय मागणी काय मागणी कापूस त्यांना आम्हाला हेक्टरी 25 क्विंटल तरी घ्यायला पाहिजे कमीत कमी, तेव्हा आमचं ऍडजस्टमेंट होऊन जातं। बरं, आता हिवाळी अधिवेशन सुरू आहे नागपूरला, तुम्ही पाहत असाल त्यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले वेगवेगळे। अशातच सीसीआय वरून सुद्धा शेतकरी आक्रमक झाले आहेत। काय मागणी तुमची? आमची मागणी फक्त जितकं शेतकऱ्याचं कापूस पिकन तितकंच त्यांना घेऊन टाकायला पाहिजे आमचा। ते अर्धा घेऊन राहिले, अर्धा बाकी मग आम्ही घालायचं कोणला? व्यापारी तर 69, 68, 7000 याच्यावर घेणं नाही, मग आपण काय करायचं? बरं, इथं सीसीआय मध्ये काय भाव आहे कापसाला? सीसीआय मध्ये 8000 रुपये, 8चं मावचर निघलं तर 8010 रुपये भेटू राहिला। बरं, आणि खाजगीमध्ये? खाजगीमध्ये 71 रुपये घेऊ राहिले भाव। म्हणजे प्रत्येक क्विंटल मागं 1000 रुपयाचा तोटा तुम्हाला सहन करावा 100 रुपये तोटा लागतो। सरासरी खर्च वाजत जाता। बरं, तुमच्या घरी शेती किती आहे? शेती 5 एकर, कापूस झाला 50 क्विंटल आणि आता इथं जो राहिला 12 क्विंटल हेक्टरी। मग आता उर्वरित कापूस तुम्ही विकलाय का? नाही, घरात पडलेला आहे, तितकाच आहे, तितका आणला आम्ही। मग आता त्याचं काय? त्याचं काय, त्याच्यासाठीच प्रश्न बोलू राहिलो ना, मग व्हायला पाहिजे ना। म्हणजे मागणी तुमची ही अट जी आहे ती शासनाने वाढवायला पाहिजे। आपल्यासोबत अजून शेतकरी आहे। दादा काय सांगाल, काय नाव तुमचं, कुठून आले तुम्ही? मी बदनापूरहून। बरं, आमचं म्हणणं आहे का आमच्याकडे कापूस आहे पण आमच्या सातबाऱ्यावर पेराच नाही, कापसाचा पेरा, आणि तशी सीसीआय कापूस खरेदी करीत नाही। आमचं म्हणणं आहे जे पेरा नसला बी तरी ती सीसीआय ना कापूस खरेदी करावी। बरं, नेटवर्कचा प्रॉब्लेम हा, राहतो, बोला, होत बोला. नाही, ही पीक पाणी होत नाही, नेटवर्कचा प्रॉब्लेम राहतो, पेरा नाही आहे। आणि बैलगाडीला एका दिवसात एकच बैलगाडी घेतात, त्याच्यामुळे एका दिवसात 2 बैलगाडी घ्यायला पाहिजे असे आमची मागणी। म्हणजे ही पीक पाणी झाली नाही त्यामुळं तुमचा पेरा नाही आणि त्यामुळं कापसाची नोंदणी होत नाही। आमचा थोडा होता तर ते आलं एक पीक पाणीवर। बरं, अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, की तुमचा कापूस तुम्ही विकलाय का सीसीआयला? कशी? मी किशोर अशोक मुळक, भराडखेडा, तालुका बदनापूर, जिल्हा जालना। माझं पीक पाणी झालीच नाही, मोबाईलच नसल्यामुळं मला येतच नाही। मी अडाणी माणूस, शिकेल नाही, सवरेल नाही, पीक पाणी कुठून करणार आहे? पीक पाणी झाले नाही म्हणून पेरा नाही। 4 एकर जमीनमध्ये 59 क्विंटल कापूस झाला तर कुठं आणलाय तिथं 4 क्विंटल, काल 14 क्विंटल खाली केलं, बाकीचं कापूस हिकाचा कुठं? मी मला माझं प्रश्न नाही देऊ। बरं, मग आता सरकारकडे काय मागणी आहे? मागणी काय, हेक्टरी तुम्ही 25 क्विंटल कापूस घ्या किंवा 20 घ्या, माझी ही मागणी, बाकी काही मागणी नाही माझी दुसरी। म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो। लय मोठा तोटा सहन करायला लागू राहिला। बरं, आता सध्या घरात किती कापूस आहे म्हणजे? आता घरात जवळपास 40 क्विंटल कापूस आहे। 20 क्विंटल त्यापैकी विकला किती? 20 क्विंटल आणला, 14 इकला, 4 राजूक गाडीत भरेले। म्हणजे अजूनही 50% पेक्षा अधिक कापूस तुमचा घरी आहे। हा, अजून काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय सांग, कुठून आले तुम्ही? आम्ही मात्रेवरून आलो, मी अर्जुन नागते। आमचं असं म्हणणं आहे, तुम्ही क्षेत्र इडियट धरू नका, पण कोणती पेरा तर धरायला पाहिजे ना। तर काही व्यापाऱ्यात कोणी बेपाच्या दृष्टिकोनातून पाहते तर शेतकऱ्याचं मरण होऊ राहिलं। बरं, आता सरकारकडे काय मागणी? ही 12 क्विंटलची अट अशी आहे, पेरा नसला तरी शेतकऱ्याचा कापूस घ्यायला पाहिजे आहे ना, आहे की नाही? आणि त्या शेतकऱ्याला काय होऊ राहिलं, कापूस कमी भाव घेऊ राहिला त्याचं कोणी, आणि इथं हे काही घेत नाही, व्यापारी घेत नाही, सीसीआयवाले पण घेत नाही पेरा नसल्यामुळं। असं हो राहिलं ना, बिगर पेराचं यानं दाखवायला पाहिजे ना। आता 12 क्विंटलची अट घालण्यात आलेली आहे, त्या संदर्भात काय सांगाल? हे 12 क्विंटल घ्यायलाच पाहिजे, हे आपलं 12 क्विंटल नाही, 25 क्विंटल हेक्टरी घ्यायला पाहिजे। कारण की 15 क्विंटल एकरी कापूस होतो, हे ते 4 क्विंटल 80 किलो, बाकीच्या कापसाच काय करणार? पर व्यापारी नेईन तर ते कुठं नेईन, घेतच नाही त्याला कोणी, त्या कापूस काय करणार त्या कापसाचं?
तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते वेगवेगळ्या ग्रामीण भागातून आलेले शेतकरी. हेक्टरी 25 क्विंटल जी अट शासनाने करावी अशी प्रमुख मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केलेली आहे. आपण पाहतोय की या ठिकाणी पेरा नसल्यामुळं आमचा कापूस खरेदी केला जात नसल्याची शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. आपण जर या बाजूला पाहिलं तर या अशा स्वरूपात शेतकऱ्यांची जी वाहनं आहे ती खाली होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळं कुठेतरी सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्या. सभागृहात सध्या कापसावरून अनेक आमदारांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत. त्यामुळं हेक्टरी 25 क्विंटल कापूस जो आहे तो खरेदी करण्यात यावा आणि पीक पेरा नसला तरी सुद्धा कापसाची खरेदी करण्यात यावी अशी मागणी जी आहे ती आता शेतकऱ्यांनी केलेली आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, बदनापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.